रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळे वजनाची सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पळवल्याची घटना सकाळी 8 वाजता घडल्याने सकाळी फिरणाऱ्या महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी 8 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळे सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पळवली। या घटनेने सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना बिर्ला राम मंदिर परिसरात घडली, जिथे सिंघानिया परिवाराच्या एका महिलेवर चोरट्यांनी हल्ला केला। दररोजप्रमाणे श्रीमती सिंघानिया आपल्या मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या, तेव्हा अचानक पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला। काही अंतरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा चोरटा दुचाकी चालवताना कैद झाला आहे। रामदासपेठ पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध सुरू आहे। पोलीस या घटनेच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा मागोवा घेत आहेत। अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होत असल्यामुळे अकोला पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। विशेषतः मॉर्निंग वॉक किंवा बाहेर जाताना मौल्यवान दागिने घालून न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे। अकोला न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी ही सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवली आहे, जेणेकरून अशा घटनांचा सामना करता येईल। आज सकाळी पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीमध्ये बिर्ला कॉलनी रोड बिर्ला रेल्वे ब्रिज या ठिकाणी डीपीच्या बाजूला एक वृद्ध महिला ज्यांचं नाव सिंघानिया वय वर्ष 60 या पायी दर्शनाहून परत येत असताना एक मोटरसायकल स्वार त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचं म्हणजे 15 ग्राम वजनाचं चेन हिसकावून पळून गेलेलं आहे। आम्ही घटनास्थळी भेट दिली, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केलेले आहेत। घटनास्थळावर वेगवेगळ्या 2 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि LCBला सुद्धा माहिती दिलेली आहे। सदरबाबत महिला फिर्यादी सिंघानिया यांच्या तक्रारीवरून पोस्टे रामदासपेठ येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत। आम्ही आपल्या चॅनलमार्फत सर्व महिला आणि ज्या नागरिक यांना आवाहन करू इच्छितो की आपण दर्शन किंवा वॉकिंग करायला जात असताना आपण सतर्क राहावे। आपल्या आजूबाजूला कोण येत आहे कोण जात आहे याच्याकडे लक्ष ठेवावे आणि आपले किमती ऐवज जो त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवून काळजी घ्यावी।